नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागच्या तासिकेला आपण उत्तम लक्षण या पद्याचं अध्यापन केलं होतं आणि त्यामध्ये आदर्श व्यक्तीची लक्षणं कोणती असावीत किंवा आदर्श व्यक्ती कसा असावा याविषयी आपण चर्चा केली. आज आपण बालसाहित्यिका गिरिजा कीर हा स्थूल पाठ पाहणार आहोत. आता या बालसाहित्यिका गिरिजा कीर यांचा जर आपल्याला परिचय करून घ्यायचा असेल तर बहुआयामी व्यक्तिमत्व ज्याला म्हणतात ते व्यक्तिमत्व म्हणजे गिरिजा कीर. एक प्रसिद्ध लेखिका आहेत आणि विशेषतः त्यांनी लहान मुलांसाठी, बालकांसाठी कथा, कादंबऱ्या, नाटके अशी सुमारे 117 पुस्तकं त्यांची प्रसिद्ध आहेत. मराठी विश्वकोश मंडळाच्या त्या 9 वर्ष अध्यक्षा होत्या. विश्वकोशावर ग्रंथ वाचन स्पर्धा असतील, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा त्यांचा मिळालेला पुरस्कार असेल, अशा विविध क्षेत्रात त्यांना पुरस्कारही मिळालेले आहेत. उदाहरणार्थ एक शिक्षण क्षेत्रातला जिजामाता पुरस्कार हा त्यांना मिळाला आहे. अनेक सामाजिक क्षेत्रातले आणि सांस्कृतिक क्षेत्रातले अनेक असे 95 पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. त्याचबरोबर मराठी बालकुमार साहित्य 2007 साली सांगली या ठिकाणी पार पडलं, त्याच्या त्या अध्यक्षही होत्या. अनेक लहान मुलांसाठी कहाणी असतील, छोटी छोटी नाटकं असतील, बालकादंबऱ्या असतील, असं त्यांचं विपुल साहित्य लेखन आहे. आता काही माणसं हृदयांकित असतात, काही माणसं वलयांकित असतात. विशेषतः आपल्याला वलयांकित माणसं आपल्याला खूप माहीत आहेत. व ती साहित्य असेल, चित्रपटसृष्टी असेल, क्रीडा क्षेत्र असेल, समाजकारण असेल, राजकारण असेल, परंतु सगळीच माणसं काही वलयांकित असली तरी हृदयांकित असत नाहीत. आता साधं एक उदाहरण आपल्याला अमिताभ बच्चन हे चित्रपटसृष्टीतलं एक अतिशय मोठं उदाहरण आपल्याला सांगता येईल. फार मोठं वलय आहे त्यांच्या नावाला. त्यांची कारकीर्द ही चित्रपट क्षेत्रातली सर्वोत्तम कारकीर्द म्हणून ओळखली जाते आणि अनेक लोकांच्या हृदयामध्ये ते आजही विराजमान आहेत. त्याच प्रकारे बालसाहित्यिका गिरिजा कीर ह्या देखील वलयांकित आहेत. साहित्य क्षेत्रामध्ये एक नावाजलेलं आणि प्रसिद्ध, सर्वांना परिचित असणारे हे नाव आहे. इथपर्यंतच त्यांची ओळख नाही, तर ते त्यांच्या बालकादंबऱ्यामुळं अगदी लहान मुलांपासून ते अगदी वयस्क व्यक्तींच्या हृदयामध्ये आणि मनामनामध्ये ते बसलेले आहेत. असं हे आगळं वेगळं वलयांकित आणि त्याचबरोबर हृदयांकित, अगदी मनामनामध्ये, हृदयामध्ये वसलेलं असं हे व्यक्तिमत्व आहे. आणि त्यांच्या लेखनामध्ये लहान मुलांची जी बाल सुबुद्धी आहे, त्यांची मानसिकता आहे, त्यांची बालसुलभ मानसिकता आहे, ही इतकी सूक्ष्मपणे त्यांनी टिपलेली आहे. त्यामुळे अगदी लहान मुलांना त्यांचं साहित्य वाचायला हवंसं वाटतं. त्यांनी या साहित्य क्षेत्रामध्ये दैनिकं असतील, मासिकं असतील, नियतकालिकं असतील, अनेक पुस्तकं असतील, आकाशवाणी, दूरचित्रवाणी अशा सर्व माध्यमातून त्यांनी आपल्या प्रतिभेचा ठसा उमटवलेला आहे. अनेक कथाकथनाने बालकांची आणि रसिकांची त्यांनी मनं जिंकलेली आहेत. अशा गिरिजा कीर यांनी अनेक नाटिका, चरित्र, कथासंग्रह, बालसाहित्य या माध्यमातून आपल्या रसिकांना, आपल्या श्रोत्यांना, आपल्या वाचकांना मनोरंजनाबरोबरच वैचारिक आणि मानसिक त्यांची बुद्धी वाढवण्याचं काम निश्चितपणे केलेलं आहे. आता या पाठामध्ये, या स्थूल पाठामध्ये डॉक्टर विजया वाड यासुद्धा एक साहित्यिका आहेत, प्राध्यापिका आहेत. यांनी
या बालसाहित्यिका गिरिजा कीर यांच्या साहित्याविषयी चर्चा केलेली आहे. त्यांनी लिहिलेली जी बालनाटकं आहेत किंवा बालकादंबऱ्या आहेत, काही कथा आहेत, याविषयी त्यांनी सांगोपांग असं चर्चा करत असताना त्यातल्या प्रत्येक कथा असेल, कादंबरी असेल, या सगळ्यांमध्ये एक वेगळेपण कसं आहे, ते कशा पद्धतीनं वाचकांच्या मनावर परिणाम करतं, या दृष्टीनं चर्चा केलेली आहे. आणि प्रत्येक साहित्यकृतीकडं बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगवेगळा जरी असला, त्यातला समान धागा काय असावा हे शोधण्याचं काम देखील त्यांनी केलेलं आहे. आता बालसाहित्यिका गिरिजा कीर यांच्या बाबतीत आपण विचार केला तर त्यांच्या साहित्यामध्ये समान धागा हा बालमानस आहे. बालमनावरती संस्कार करणाऱ्या अनेक कथा कादंबऱ्या त्यांनी लिहिलेल्या आहेत आणि त्यावरती त्यांनी अतिशय सुंदर असं चित्रण त्यांच्या या साहित्यामधून आपल्याला केलेलं आहे, हे दिसून येईल. तर हा त्यांचा परिचय. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण चित्रपट पाहतो, अनेक मालिका पाहतो, काही पुस्तकं वाचतो, काही कविता वाचतो, परंतु ती कविता आपल्याला का आवडली, ती कथा आपल्याला का आवडली, त्या पुस्तक आपल्याला का आवडलं, एखाद्याचं चरित्र असेल, ते वाचल्यानंतर आपल्याला त्यातून काहीतरी प्रेरणा मिळते, काहीतरी संदेश मिळतो, हे आपण आवर्जून वाचल्यानंतर इतरांना सांगतो देखील. तसं एखादी कलाकृती जशी आपल्याला आवडते, एखादा चित्रपट आवडतो, एखादं गीत आवडतं, एखादं नाटक आवडतं, हे आपण जसं इतरांना सांगतो, तसं साहित्य क्षेत्रामधली एखादी कथा असेल, कादंबरी असेल, एखादं नाटक असेल, एखादा चरित्रग्रंथ असेल, काही एखादा ऐतिहासिक ग्रंथ असेल, एखादी आध्यात्मिक ग्रंथ संग्रह असेल, याविषयी आपल्याला त्याचं आस्वादन केल्याशिवाय त्याची समीक्षा करता येत नाही. समीक्षा म्हणजे नेमकं काय, तर एखादी गोष्ट आपल्याला आवडली तर त्या आवडलेल्या गोष्टीचं चिकित्सक व अभ्यासपूर्ण विश्लेषण म्हणजे समीक्षा. आणि ही समीक्षा साहित्य क्षेत्रामध्ये प्रत्येक वेळी होत असते. कुठलाही लेखक असेल, कवी असेल, साहित्यकार असेल, त्याच्या प्रत्येक कृतीमध्ये आवड, निवड आणि त्यातल्या पात्रांविषयी नेहमीच समीक्षा होत असते. तसं आपल्याला सुद्धा या इयत्ता 10वीमध्ये बालसाहित्यिका गिरिजा कीर यांच्या साहित्याची समीक्षा डॉक्टर विजया वाड यांनी आपल्याला या पाठामध्ये करून दिलेली आहे. तसं आपल्याला सुद्धा ही समीक्षा करता आली पाहिजे. एखादं नाटक बघितल्यानंतर, एखादा चित्रपट बघितल्यानंतर आपण जसं भरभरून त्याच्याविषयी बोलतो, त्यातल्या चांगल्या पात्रांविषयी, घटनेविषयी, एकंदरीत त्या कलाकृतीच्या आवाक्याविषयी आणि एकंदरीत हा चित्रपट किंवा ती मालिका किंवा ती नाटिका का आवडली हे आपण जसं भरभरून सांगतो, अर्थात त्याची आपण समीक्षा करतो, तसं आपल्याला साहित्यामधले कविता संग्रह असतील, कादंबऱ्या असतील, कथा असतील किंवा एखादा पाठ असेल, याची समीक्षा आपल्याला करता आली पाहिजे. आणि हेच समजून घेण्यासाठी हा पाठ आपण अभ्यासायचा आहे. आता या पाठामध्ये डॉक्टर विजया वाड यांनी बालसाहित्यिका गिरिजा कीर यांच्याविषयी जे काही त्यांचं साहित्य आहे याची समीक्षा करत असताना अतिशय बारकाईनं त्यांच्या साहित्यावरती विचार करून त्यांचं बालमानसशास्त्र किती श्रेष्ठ आहे, उत्तम आहे, दर्जेदार आहे आणि परिणामकारक आहे हे सांगण्याचा प्रयत्न या स्थूलपाठामध्ये केलेला आहे. तर आपण या स्थूलपाठाविषयी चर्चा करत असताना तुम्ही पाठ्यपुस्तकामध्ये जर पहिलं पान आपण बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की यामध्ये एखादी गोष्ट आपल्याला आवडली किंवा नाही आवडली त्याचे विश्लेषण आपल्याला करता आलं पाहिजे. त्यासाठी कोणकोणते मुद्दे महत्त्वाचे आहेत. एक तर पुस्तकाचा वाङ्मय प्रकार आपल्याला ओळखता आला पाहिजे. म्हणजे ती कथा आहे, कादंबरी आहे
की एखादी नाटिका आहे हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे प्रथम. दुसऱ्यांदा त्या पुस्तकातल्या व्यक्तिरेखा म्हणजे त्यातली पात्र ही कशी आहेत, त्यांचे स्वभाव कसे आहेत याविषयी आपल्याला भारावून टाकणारे त्यातले प्रसंग, त्यांची काही वाक्य याचं आपल्याला अवलोकन करता आलं पाहिजे. त्यातल्या व्यक्तिरेखा कशा फुलल्या आहेत त्याचे बारकावे आपल्याला टिपता आले पाहिजेत. एकंदरीत त्यातलं कथानक किती उत्कंठावर्धक आहे, आकर्षक आहे हे आपल्याला समजून घेता आलं पाहिजे. एखादा कविता संग्रह असेल, एखादी कविता असेल, त्या कवितेचं काव्य सौंदर्य, भावसौंदर्य, अर्थसौंदर्य, विचार सौंदर्य आपल्याला जाणून घेता आलं पाहिजे. त्या कवीची भाषा किंवा एखाद्या लेखकाची भाषाशैली कशी आहे, त्या पुस्तकाचा शेवट, त्या कवितेचा किंवा त्या कथेचा शेवट आणि सुरुवात कशी आहे हेही आपल्याला आवर्जून ओळखता आलं पाहिजे. एकंदरीत त्या पुस्तकातून मिळणारं काही एखादं मूल्य असेल किंवा एखादा उपदेश, एखादा संदेश, त्यातला आशय आपल्याला त्या कथानकाच्या दृष्टीनं एकत्रितपणे मांडता आला पाहिजे. म्हणजे या सर्व बाबींचा विचार करून आपल्याला एखाद्या कलाकृतीची, एखाद्या साहित्यकृतीची, एखाद्या पुस्तकाचे, एखाद्या पाठाचे, एखाद्या कवितेचं विश्लेषण करता आलं पाहिजे. अर्थातच ती आपल्याला आवडली असेल तर त्याचं चिकित्सक असं आपल्याला काय करता आलं पाहिजे, विश्लेषण करता आलं पाहिजे, अर्थात समीक्षा करता आली पाहिजे. या दृष्टीनं आपण या स्थूलपाठाकडे बघायचं आहे. आता या स्थूलपाठामध्ये डॉक्टर गिरिजा किर यांनी वेगवेगळ्या घटना सांगितलेल्या आहेत. त्यांच्या काही कथांविषयी, काही नाटिकांविषयी, काही कादंबरीविषयी त्यांनी चर्चा केलेली आहे. तर या